नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. बी.एड सी.ई.टी संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर एक नवे परिपत्रक बी.एड सी.ई.टी संदर्भात प्रसिद्ध झालेलं आहे. तर आपण सांगितलं होतं की विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन जे घेतलेले आहे त्याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण पोर्टलमार्फत आलेलं आहे. तर पाहू शकता की 18 तारखेला ही नोटीस आलेली आहे. PDF फाईल तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आक्षेप किती नोंदवले याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. साधारणतः पाहू शकता की 27, 29 आणि 5 तारखेला 6 सेशनमध्ये परीक्षा घेण्यात आली होती आणि याच्यामध्ये टोटल ऑब्जेक्शन किती घेण्यात आले तर येथे पाहू शकता की विषयांची नावं आहेत आणि येथे ऑब्जेक्शनची संख्या देण्यात आलेली आहे. आणि लक्षात घ्या, टोटल युनिक ऑब्जेक्शन क्वेश्चन आयडीज देखील येथे देण्यात आलेले आहेत आणि किती खरे ठरलेले आहेत तर जेवढे ऑब्जेक्शन घेण्यात आले त्यापैकी एक सुद्धा ऑप्शन खरा ठरलेला नाहीये. म्हणजेच पाहू शकता की आन्सर कीमध्ये काहीच बदल नाहीये. जे तुम्ही आन्सर दिलेले आहेत, जी आन्सर की प्रसिद्ध झाली याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. तर अशा प्रकारे येथे ऑब्जेक्शन देण्यात आले होते. याचं स्पष्टीकरण आहे. कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन खरा ठरलेला नाहीये. काहीही बदल याच्यामध्ये नाहीये. तर असं उत्तर सी.ई.टी सेलने दिलेलं आहे. तर आता विद्यार्थ्यांच्या आक्षेपांचं उत्तर आलेलंच आहे. तर आता लवकरच फायनल निकाल आहे विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये या चालू आठवड्याभरामध्ये पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारची आत्ताची ही महत्त्वाची नोटीस आहे. निकाल अजून प्रसिद्ध झालेला नाही आहे. निकाल लागणार आहे. याच्यामध्ये नॉर्मलायझेशन देखील होणार आहे आणि ही उत्तरपत्रिकांचं स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकता. अपेक्षित धरूया आठवडाभरामध्ये निकाल लागेल. याच्यामध्ये पर्सेंटाईल वाईज मार्क विद्यार्थ्यांना कळणार आहेत. पुन्हा आन्सर की विद्यार्थ्यांना आता पाहता येणार नाहीये. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. बी.एड सी.ई.टीचा निकाल लवकरच अपेक्षित आहे. या संदर्भात आपण प्रॉपर माहिती देणार आहोत. त्याच्यानंतर कॅप प्रोसेस या संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.